स्टील आणि यट या दोन शब्दांचा अर्थ कोणाला माहिती हात वर करा. स्टील आणि यट कधी केलंय सांग. अजून आणि अजूनच. स्टील आणि यट हे दोन्ही शब्द आपण जेव्हा एखादी कृती सांगतो की अजूनही मी झोपलेलो आहे, अजूनही मी जेवतोय किंवा मी अजूनपर्यंत जेवलेलोच नाही, ह्या गोष्टी सांगण्यासाठी वापरली जातात. हे दोन शब्द वापरले जातात. स्टील म्हणजे अजूनही कृती सुरू आहे, क्रिया सुरू आहे, त्यावेळेला वापरायचं स्टील. आणि यट कधी वापरायचं संपूर्ण क्रिया संपली तरीही झालेलंच नाही, अजूनही झालेलं नाही, तिथं वापरायचं यट. आणि यट नेहमी वाक्याच्या शेवटी येतं. आता आपण वाक्यावरूनच समजून घेऊ बघा. आय एम स्टील वर्किंग. काय लिहिलंय? आय एम स्टील वर्किंग. म्हणजे मी अजूनही काय करतो? मोठ्याने बोला की काम करतो. मी अजूनही काम करतो. बरोबर. आय एम स्टील वर्किंग. मी अजूनही काम करतो. आय स्टील लिव्ह इन पुणे. मी अजूनही पुण्यात आहे. पुण्यात राहतो. मी अजूनही पुण्यातच राहतो. म्हणजे अजूनही मी पुण्यातच आहे, क्रिया चालू आहे. आता त्याच्या उलट आय हॅवंट ईट यट. मी अजून जेवलेलो नाही. आय हॅवंट ईट यट. क्रिया संपली आहे तरी पण तो जेवलेला नाही. आय डोंट नो यट. मला अजून माहित नाही. जरी तो यट शेवटी असला तरी त्याचा अर्थ मध्ये घ्यायचा आहे अजूनपर्यंत ह्याला काहीच माहिती नाही. कळतंय का? वाक्य क्रिया सुरू असताना सांगत असेल, दाखवत असेल तर स्टील वापरायचं. आणि पूर्ण क्रिया घडली तरी त्याला काही पाहिजे ते मिळालेलं नाहीये, शक्यतो नकारार्थीमध्ये यट वापरतात आणि शेवटी वापरतात. समजला नियम? मग आता तुम्ही सांगा. आर यू डॅश प्लेइंग. काय येईल? स्टील येईल. बरोबर. आता यटचं एखादं वाक्य तुम्ही मला सांगायचंय आणि मी तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही बरोबर लिहिलंय का नाही? ठीक आहे. आवडेल लिहायला? यट शेवटी वापरून एक नकारार्थी वाक्य बनवायचं. चला लिहून घ्या.